फ्रेंड्स, मी निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम। आपण OCMचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करत होतो। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 6 डिस्कस करून झाले। आज आपण प्रश्न क्रमांक 7 आणि 8 जे आहे ते डिस्कस करणार आहोत। याआधीचे जो व्हिडिओ आहे इकॉनॉमीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, OCMचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनमध्ये बघू शकता। ओके, प्रश्न क्रमांक 7 बघा। खालील प्रश्न सोडवा, 3 पैकी 2 सोडवायचे। एकूण 10 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन राहणार आहे। हेनरी फ्युएल यांची कोणती 5 तत्वे स्पष्ट करा। 100% येणारा क्वेश्चन आहे हा। ओके, यामधले जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे त्याला प्रेफरन्स आधी द्या, त्यानंतर तुमच्या स्वाध्यायामध्ये असलेले जे क्वेश्चन आहे ते सुद्धा करा। ओके, असा 100% स्टडी करा। हेनरी फ्युएल यांची कोणती 5 तत्वे स्पष्ट करा। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, करूनच ठेवायचं तुम्हाला। त्यानंतर बघा, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे सांगा, हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो सुद्धा करून ठेवायचा आहे। त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य सांगा। म्हणजे प्रश्न विचारला जाईल, स्वरूप म्हणजेच काय होते, वैशिष्ट्य। म्हणजे तुम्हाला एक तर व्यवस्थापन तत्वाची वैशिष्ट्य विचारू शकतात किंवा व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप जे आहे ते सांगा, असा प्रश्न विचारू शकतो। त्यानंतर नियोजनाचे महत्त्व सांगा, इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा। त्यानंतर उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा। उद्योजकाची वैशिष्ट्ये सांगा। बघा, उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट कर हा वेगळा प्रश्न आहे आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये सांगा। त्यानंतर उद्योजकाची कार्य विशद करा। बँकेची कार्य सांगा। त्यानंतर गोदामाचे विविध प्रकार स्पष्ट करा। गोदामाची कार्य स्पष्ट करा। ई व्यवसायाचे फायदे तोटे स्पष्ट करा। ई व्यवसायाचे प्रकार सांगून सविस्तर स्पष्ट करा। बाह्य सेवेचे फायदे स्पष्ट करा। बाह्य सेवेचे तोटे स्पष्ट करा। या ठिकाणी बाह्य सेवेचे जे फायदे तोटे आहेत ते करून ठेवायचे, ते येतात। ओके, ग्राहकांप्रती व्यवसाय संघटनांची सामाजिक जबाबदारी कोणती आहे, हा सुद्धा प्रश्न 2021, 22, 23 या वर्षातून आलेला आहे। स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा PDF मी टेलिग्राम चॅनलवर माझ्या निशा अकॅडमी यावर सेंड करेल। त्यानंतर समाजाप्रती असणाऱ्या विविध सामाजिक जबाबदाऱ्या सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला विसरू नका। ओके, गुंतवणूकदारांप्रती व्यवसाय संघटनांच्या असणाऱ्या जबाबदारीचे वर्णन करा। कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजेच काय। त्यानंतर ग्राहकांचे अधिकार सांगा, हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो। त्यानंतर ग्राहक संरक्षण आणि अशासकीय संघटनांची भूमिका स्पष्ट करा। जिल्हा आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार क्षेत्र स्पष्ट करा। त्यानंतर राज्य आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार क्षेत्र स्पष्ट करा। राष्ट्रीय आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार क्षेत्र स्पष्ट करा। बांधणी, त्याला दुसऱ्या शब्दात इंग्लिशमध्ये म्हणतात पॅकेजिंग व छाप मिसलेबलिंग यांचे स्पष्टीकरण द्या। प्रमाणीकरण व प्रतवारी यांचे स्पष्टीकरण करा। त्यानंतर विपणनाचे व्यवसाय संस्थेतील महत्त्व स्पष्ट करा। ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, 2 पैकी 1। ओके, 8 मार्कासाठी हा क्वेश्चन असणार आहे। बघा, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे कोणती, तपशीलवार सांगा। हेनरी फ्युएल यांची 14 तत्वे स्पष्ट करा। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। हेनरी फ्युएल यांची 14 व्यवस्थापन तत्वे करून ठेवायची म्हणजे ठेवायची। त्यामधले 14 विचारू शकतात, 5 विचारू शकतात, पण येतात। नियोजन म्हणजे काय ते सांगा। मग नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा। व्यवस्थापन कार्याचे महत्त्व। त्यानंतर उद्योजकता संकल्पना स्पष्ट करा। उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उद्योजक संकल्पना स्पष्ट करून उद्योजकाचे कार्य स्पष्ट करा। विमा म्हणजेच काय, विम्याचे तत्वे स्पष्ट करा। बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा। गोदाम म्हणजेच काय, गोदामाचे विविध प्रकार स्पष्ट करा। त्यानंतर व्यावसायिक सेवा म्हणजेच काय, विविध व्यावसायिक सेवा स्पष्ट करा। त्यानंतर ऑनलाईन व्यवहारातील पद्धती स्पष्ट करा। बाह्य सेवा म्हणजेच काय, बाह्य सेवा आवश्यकता आणि मर्यादा सविस्तर स्पष्ट करा। त्यानंतर बघा, कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा। सामाजिक जबाबदारी या संज्ञेची व्याख्या लिहा आणि सामाजिक जबाबदारीची काय गरज आहे ते सांगा।
समाजाप्रती मोठ्या प्रमाणात असणाऱ्या व्यवसाय घटकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगा. यामध्ये सामाजिक जबाबदाऱ्या ज्या ते विचारले जातात, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर समाजाप्रती ते क्रॉस केला तरी हा क्वेश्चन करायचा. समाजाप्रती मोठ्या प्रमाणात असणाऱ्या व्यवसाय संघटनेच्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगा. गुंतवणूकदाराप्रती व शासनाप्रती व्यवसायाच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. ग्राहक म्हणजे स्कूल. ग्राहकांचे अधिकार सविस्तर लिहा. ग्राहक संरक्षणाच्या पद्धती सविस्तर लिहा. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार निवारणाची त्रिस्तरीय रचना स्पष्ट करा. विपणनाची व्याख्या सांगा आणि विपणन ही संज्ञा सविस्तर स्पष्ट करा. विपणन मिश्रणाचे 6 P आणि 7 P स्पष्ट करा. विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर बघा, समाज व ग्राहकांसाठी विपणनाची असणारे महत्त्व स्पष्ट करा. बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकेची दुय्यम कार्य स्पष्ट करा. समाजासाठी व व्यवसाय संस्थांसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा. रस्ते वाहतूक म्हणजे काय, रस्ते वाहतुकीचे गुण आणि दोष स्पष्ट करा. सो अशा पद्धतीने आपण जे आहे OCMचे पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केले आहे. या अगोदर आपण इकॉनॉमीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केले आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. सो काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी अभ्यास करता, दुसऱ्यांना मदत करता, बघत राहा, विषय करा. थँक्यू.